छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात 11 कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कामासाठी ठेवले बाहेर लोक। एक्स-रे विभागातील विनयभंग प्रकरणानंतर गोपनीय माहिती उघड। रिक्षा चालकांना रस्त्यावरील बॅरिकेड्स 500 फुटांपर्यंत नेले ओढत। पुण्यातील नवलेपूल परिसरातील धक्कादायक घटना। राज्यात पुढचे 2 ते 5 दिवस संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी उघडीत। अरबी समुद्रातील असना चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून त्याची तीव्रता ओसरली। वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला नारळ महागला। राज्यातील आवक 50% घटली। नारळाला शेकड्यामागे 100 ते 200 रुपयांनी वाढ। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज घेणार वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा। पंकजांच्या पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी। आदित्य ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। नांदेड, कळमनुरी, परभणीतल्या भागांचा घेणार आढावा। देवेंद्र फडणवीस सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश निघू देत नाहीयेत। मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा। कोस्टल रोडचा एक मार्ग 15 सप्टेंबरपासून खुला करण्याच्या हालचाली सूत्रांची साम टीव्हीला माहिती। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे मार्ग खुला करणार। संभाजीनगरमधील नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात। 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। 6 दिवसांपासून घालत होता धुमाकूळ। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात दुसरं सुवर्ण। पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितीश कुमारकडून सुवर्णपदकाची कमाई।